नमस्कार. नमस्कार. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निर्विवादपणे तुम्ही यश मिळवलेलं आहे. खूप कमी वयामध्ये तुम्ही नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळवलेला आहे. कालच मुंबईमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी विशेष तुमचं कौतुक केलं. काय पहिली प्रतिक्रिया मुंबईवरून आल्याला पहिल्यांदा सुरुवात आहे, काय प्रतिक्रिया तुमची? खरं तर त्यांनी जेव्हा माझं कौतुक केलं तेव्हा मला खूप आनंद झाला. हे सर्व राजकारण आहे ते सर्व माझ्या वडिलोपार्जित आलेलं आहे. माझे आजोबा 30 वर्षापूर्वी मोहोळचे सरपंच होते, 15 वर्ष सलग सरपंच होते आणि हा वडिलोपार्जित आलेला आहे. त्यांच्यानंतर मला संधी मिळाली. काल एकनाथभाई शिंदे यांना तुम्ही भेटला, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी खूप मोठी ताकद दिली होती. मोहोळमध्ये त्यांची मोठी सभा झाली होती. काय म्हणाले शिंदेसाहेब? शिंदे साहेबांनी प्रचार दरम्यान येऊन जो मला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद मला लाख मोलाचा ठरलाय. साधारणतः नगरपरिषद निवडणुकीमध्ये खूप मोठं बलाढ्य असं शक्ती तुमच्यासमोर होती. खूप कमी वयामध्ये तुम्ही ह्या सर्व राजकारणामध्ये उतरला आहे. काय थोडी मनामध्ये भीती वगैरे वाटत होती त्यावेळेस? खरं तर भीती तर होती, पण मोहोळ शहरातील मायबाप जनतेने जी मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. नगराध्यक्ष झालेला आहात. खूप सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, चेअरमन रमेश बारसकर, त्याचबरोबर आमदार राजाभाऊ खरे, चरणराज चौरे या सर्वांचा तुम्हाला खूप मोठा पाठिंबा राहिलेला आहे. मोहोळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे. आगामी वाटचाल कशा पद्धतीने असेल? माझी आगामी वाटचाल म्हणजे जनतेची सेवा. माझं जे स्वप्न होतं स्वच्छ आणि सुंदर मोहोळ बनवण्याचं, ते स्वप्न मी आता सत्यात उतरवणार आहे. पण मोहोळ शहराचा वास्तविक पाहता बघितलं गेलं तर खूपच अस्वच्छता, खूप नागनाथ मंदिरं, देवस्थान, हे ते बरेच मूलभूत प्रश्न आहेत. पहिलं काय प्राधान्य असेल कोणता प्रश्न सोडवण्यासाठी? प्राधान्य म्हणलं तर मोहोळ शहरातील मेन रोडचा रस्ता, अंतर्गत रस्ते, प्राधान्य रस्त्यांनाच प्राधान्य देणार पहिलं. बलाढ्य ताकद समोर होती, त्या ताकदीला हरवलेलं आहे तुम्ही. खूप धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आगामी ज्या पुढचं हे काय का आमदारकीचं काय स्वप्न वगैरे आहे का? खरं तर नगराध्यक्ष पद हेच माझ्यासाठी आमदाराच्या पदासारखं आहे. मागच्या बाईटमध्ये मी सांगितलं होतं की मला आमदार पण व्हायची इच्छा आहे, पण खरं तर हेच पद मला आमदारासारखंच आहे. आभार प्रदर्शन सुरू आहेत, सर्वकडे ठिकाणी जात आहे. जनतेचे कशा पद्धतीने आभार मानणार आहात आणि जनतेला आता कोणत्या कामासाठी म्हणजे काय आश्वासन देताना आहात तुम्ही? दौरे सुरू आहेत तुमच्या आभारांचे, कसे आभार मानणार मतदारांचे? खरं तर त्यांनी जी मला संधी दिली, एवढं विश्वासाने त्यांनी मला संधी दिली त्यांची सेवा करण्याची, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आणि मोहोळ शहराचा विकास हेच माझ्यासाठी ध्येय आहे. नमस्कार. नमस्कार. तुमची मुलगी खूप कमी वयामध्ये आज मोहोळ शहराच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेली आहे. काय आनंद वाटतो? काल तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटला होतात, काय त्यांच्याकडून आश्वासन मिळालं तुम्हाला? मी राजू वस्त्रे, सिद्धी वस्त्रेंचे मी पिता. ज्यावेळेस मोहोळमध्ये शिंदे साहेबांची सभा झाली आणि त्या सभेतून शिंदे साहेबांनी जो आशीर्वाद तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद जो दिला, तो आशीर्वाद आज सिद्धीला लाख मोलाचा ठरलेला आहे. आणि त्यांच्यानंतर रमेश बारसकर आणि उमेशदादा पाटील यांचं पण तिला खूप मोठं योगदान असं तिला, आणि त्यांच्या योगदानामुळं आज ती नगराध्यक्षपद विराजमान करू शकली आहे. मोहोळ शहरामध्ये खूप समस्या आहेत, मोहोळ शहरामध्ये मूलभूत प्रश्न आहेत. त्याचबरोबर तुम्ही एक ज्येष्ठ आहात, वडील आहात. कशा पद्धतीनं मुलीला मार्गदर्शन असेल तुमचं? आणि तुमचं पूर्वीचं हे कारण आहे, तुमच्या वडिलांनी पण जवळजवळ मोहोळ शहरामध्ये 10 वर्ष सरपंचपद भूषवलं होतं. काय वाटतं तुम्हाला त्याबाबत? माझे वडील कैलासवासी विश्वनाथ शिवराज वस्त्रे यांनी
मोहोळ ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्ष सलग सरपंचपद भूषवलेलं आहे आणि 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून भूषवलेलं आहे. आणि त्यांनी जे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असताना ज्या काय मोहोळमधल्या सुखसोयी केल्या होत्या, आजही आम्हाला त्यांनी जे जे काय कार्य केलेलं आहे ते आम्हाला आज बरेच जनता आम्हाला सांगितलेली की बाबा तुमच्या वडिलांनी मोहोळमध्ये ह्याची सोय केली होती, त्याची सोय केली होती. आणि त्यांचाच पुढे वारसा हा सिद्धी वस्त्रे ही चालवत आहे. आणि जे काही शिंदे साहेबांनी आत्ता मुंबईच्या दौऱ्यामध्ये तिला जे सांगितलं की कुठल्याही प्रकारचा निधीची कमतरता पडू देणार नाही. मूलभूत प्रश्न खूप मोठे आहेत. मोहोळ शहरामध्ये खूप अडचणी आहेत, खूप गल्ली बोळ आहेत. आजपर्यंत जे कुणी नेतृत्व ह्या शहरासाठी केलं होतं त्यांनी अजिबात इथं विकास केलेला दिसत नाही आहे. तर विकासाच्या बाबतीत पहिलं कशाला मुलीसाठी काय प्राधान्य असेल तुमचं? कोणतं काम करण्यासाठी तुम्ही पुढे येताल? विकासाच्या बाबतीत म्हणलं तर सुरुवातीला मोहोळमधील मेन रस्ता, अंतर्गत रस्ते ह्याला जास्त प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर मोहोळचं सांडपाण्याची व्यवस्था, ड्रेनेज लाईन, आणि त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची जो काय रमेश वारसकर आणि उमेशदादा पाटील यांनी जो त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याच्या व्यवस्थेचा ज्या प्रकारे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याप्रमाणे त्याला प्राधान्य देण्यात आलं. मतदारांचे आभार चालू आहेत. मतदारांचे आभार कशा पद्धतीने मानणार आहात? मोहोळमधील मतदार राजा हा आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून माझ्या मुलीला सिद्धी वस्त्रेला खूप असा मताधिक्य तिच्या पाठीशी देऊन तिला आशीर्वाद मतातून मिळालेला आहे.